मध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आजचा विषय आहे जमिनीतील पाणी कसं शोधावं। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे शेती पाण्याशिवाय होत नाही आणि शेतकऱ्याला त्यातल्या त्यात कोरडवाहू भागातला जो शेतकरी असतो त्याला आपल्या जमिनीमध्ये शेतामध्ये पाणी कुठं असेल आणि त्यासाठी अनेक पाणी पाहणारी लोक आहे। त्यांच्या पाणी पाहण्याच्या अनेक कला आहे। काही लोक दोन काड्या हातात घेऊन पाणी बघतात, काही मंडळी नारळ हातावर ठेवतात किंवा नारळ खाली टाकतात। अशा अनेक प्रकारचे पाणी पाहणारी मंडळी आहेत। मित्रांनो, साधारणतः हा जो व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला सांगत आहेत तो याच्यासाठी आहे की आपण सुद्धा म्हणजे तुम्ही स्वतः एक अंदाज घेऊ शकतात की आपल्या जमिनीमध्ये पाणी कुठं असेल। साधारणतः पूर्वचे परंपरागत जी पद्धती आहेत, पूर्वीचे काही शास्त्र आहेत, पूर्वीच्या लोकांनी काही त्यांचे अनुभव कथन केलेले आहे आणि अशा अनेक गोष्टी आहेत त्या खरं म्हणजे पुढच्या पिढीकडे आल्याच नाही, त्या कोणी कोणाला सांगितल्या नाही। पूर्वी प्रत्येकाच्या घरामध्ये एक्सपर्ट प्रत्येक विषयामध्ये म्हणजे वेगवेगळ्या विषयात अशी माणसं होती, परंतु ते ज्ञान पुढच्या पिढीकडे न गेल्यामुळं आपल्याला आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। कारण तुम्हाला मी सांगितलं दुष्काळ असेल किंवा शेती असेल ही पाण्याशिवाय होत नाही आणि मग जर आपल्याला बोर करायचं असेल किंवा विहीर खोदायची असेल तर पाणी कुठे लागेल किंवा साधारणतः किती फुटावर पाणी लागेल हा प्रश्न शेतकरी बांधवांसाठीच्या त्यांच्या समोर असतो, लक्षात घ्या। मग हे पाणी कुठे असतं आणि कसं शोधलं पाहिजे याच्या काही ढोबळमानाने काही पद्धती आहे, परंपरागतसुद्धा पद्धती आहे, त्या सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करणार आहे। मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, ज्या जमिनीमध्ये वारूळ असतं, लक्षात घ्या, वारूळ तुम्हाला सांगतो मुंग्यांचं जरी वरून दिसतो ना ते हिमनगासारखाचं वरून जरी वारूळ दिसलं ना तुम्हाला ते त्याच्या खाली असतं फार, आणि ते पाण्याचं जवळजवळ साधारणतः जवळजवळ 12, 15, 20 फुटापर्यंत सुद्धा त्या मुंग्या तिथपर्यंत खाली जातात। मोठी कॉलनी असते मुंग्यांची, लक्षात घ्या। पण ज्या ठिकाणी साधारणतः मुंग्यांचं वारूळ असतं त्या वारुळाच्या पूर्व दिशेला साधारणतः 3-1 मीटरपर्यंत किंवा असं समजूया की एक 6-7 फुटापर्यंतच्या दरम्यान कुठंतरी पाण्याचा झरा असतो जवळपास, म्हणून त्या हे करतात। कधीकधी पश्चिमेलाही साधारणतः 100 फुटापर्यंत पाण्याची जागा असते किंवा जर खडकाळ भाग जर असेल आणि त्याच्या खाली एखादी पाखी वगैरे आपण म्हणतो ना मुरमाड वगैरे अशी तिथं जर असेल तर तिथंसुद्धा पाणी असू शकतं। त्याच्यानंतर जे नैसर्गिकरित्या काही झाडं उगवलेली असतात, म्हणजे पूर्वी वड असेल किंवा पिंपळ असेल किंवा बोरीचं झाड, हे जे झाडं असताना मित्रांनो हे सुद्धा पाणी असेल ना पाण्याच्या त्याच्या जर तुम्ही परिघामध्ये जसं मी मागे सांगितलं वारुळाच्या बाजूला जर साधारणतः 2 मीटरपर्यंत पकडा तर पाणी असतं, साधारण जनरली पूर्व दिशेच्या बाजूने पाणी असतं। तशाच पद्धतीने ही जी झाडं असतं तुम्हाला मी सांगितलं बोराची वगैरे ही सुद्धा पाण्याच्या जवळपासच असतात, हे 2 मीटरच्या परिघामध्येच असतात, लक्षात। अशा ठिकाणी जर तुम्ही बोर केलं, लक्षात घ्या, किंवा पाणी जर बघितलं तर तुम्हाला ते मिळू शकतं, लक्षात घ्या। ह्या झाल्या वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धती। त्याच्यानंतर अजून एक गोष्ट आहे महत्त्वाची, जिओलॉजिकल आहे, भूगर्भशास्त्र वगैरे आपण म्हणतो। बऱ्याच वेळेला डोंगरामध्ये बाजूला कुठेतरी पाऊस पडत असतो आणि वेगवेगळ्या प्रकारचे कार वगैरे असतात, मुरमाड जमिनी असतात, तास वगैरे असतात, म्हणजे जमिनी खडकाचे प्रकार असतात, लक्षात घ्या। पाणी डोंगराला काही किलोमीटर असतील, शेकडो 100 किलोमीटरवर पाणी झालं डोंगरामध्ये, पण खाली ज्या पाख्या असतात त्या पाख्या कोणत्या कोणत्या बाजूने आलेल्या, एखादा हुशार जर माणूस असेल ना तर त्या कुठून पाणी येतं तिथून त्या पाख्या निघालेल्या। साधारणतः तुम्ही डोंगर उताराची जर जागा असेल तर साधारणतः 2-4 किलोमीटर गेलं का ती पाखी कुठं निघालेली, ते कुठं निघाले असं शोधत तुम्ही तुमच्या शेतापर्यंत जाऊ शकतात आणि तुमच्या शेताच्या किती अंतरावर ते आहे, लक्षात घ्या। आणि थोडं आपल्या शेतात नसेल तर त्या बाजूला आपण आडवं बोरसुद्धा घेऊ शकतो, लक्षात घ्या। त्याच्यामुळे पाणी जर बघायचं असेल, काही लोक पळसाचं वगैरे पण म्हणतात, परंतु ही जनरली जी झाडं आहेत ना ही बरोबर आपल्याला पाणी मिळेल, किंवा औदुंबराचं झाड असतं त्याच्यासुद्धा परिसरामध्ये पाणी असतं, लक्षात घ्या। मित्रांनो, त्यामुळे जर तुम्हाला कधी पाणी शोधायचं असेल शेतामध्ये तर जनरली वारूळ असेल, नॅचरल झाडं असेल, बोर असेल किंवा पिंपळ असेल, वडाची झाडं असतील, ती जी काही जुनी झाडं आहेत, लक्षात घ्या, ही झाडं तुम्हाला दिसतात, टवटवीत असतात, बहरलेले असतात, कित्येक वर्षानुवर्षे पण असतात, लक्षात घ्या। त्यामुळे आपल्याला अशा ठिकाणी नक्की पाणी लागेल, हमखास लागेल याची आपल्याला एक खात्री पटते, लक्षात घ्या। त्यामुळे तुम्ही घरच्या घरीसुद्धा अशा प्रकारचा प्रयोग करू शकतात आणि तुम्हाला मला वाटतं बऱ्यापैकी तुम्हाला पाणी लागेल असं तुम्हाला एक प्रेडिक्शन करता येतं। बाकीचे सुद्धा मंडळी अनेक प्रयोग करत असतात, अनेक ठिकाणी पाणी लागत असतात। खरं म्हणजे पाणी जे आपण शोधत असतो ना हे शक्य अशक्यतेचा नियम आहे। म्हणजे जसं आपण म्हणतो एखाद्या महिलेला मुलगा होईल का मुलगी होईल, एक तर मुलगा होईल किंवा मुलगी होईल, पाण्याचं हे तसंच आहे, एकदा पाणी लागेल किंवा नाही लागेल। परंतु जनरली ह्या तुम्हाला मी ज्या गोष्टी सांगितल्या मित्रांनो ह्या नैसर्गिक गोष्टी आहेत, लक्षात घ्या। आणि नैसर्गिक गोष्टी हे सिम्पटम असतात, संकेत असतात। आपला चॅनल आहे सिक्स्थ सेन्स इन्फो, लक्षात घ्या। त्याच्यामुळं आपल्याला सिक्स्थ सेन्सच्या दृष्टिकोनातून
म्हणजे तो खडक कोणत्या प्रकारचा, तास आहे का, मुरूम आहे का, कुठं कुठं उतरलेला आहे, आपल्या शेताच्या आजूबाजूला कुठून गेलेला आहे, आपल्या आजूबाजूच्या जर डोंगर उतार आजूबाजूला जाऊन बघा, मग ते पाणी त्या पाखीतून बरोबर साधारणतः तो काही ठिकाणी तो कार असेल तो वरती आलेला असेल, काही ठिकाणी विहिरीत 100 फुटावर 200-300 फुटावर सुद्धा असेल, कधी कधी त्या खडकामध्ये पाख्या असतात पाण्याच्या, त्याच्यामुळे पाणी लागतं, लक्षात घ्या. आणि त्यामुळेच हा खास शेतकरी बांधवांसाठी मित्रांनो व्हिडिओ बनवला. तुम्हाला सर हा मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि इतरांच्या माहितीसाठी सगळ्यांना पाठवा. धन्यवाद.